नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पीक विमा 2024 खरीप हंगाम हा पीक विमा अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तो अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने हे आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. ए टू झेड माहिती आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका मित्रांनो. पीक पेरा कसा भरायचा सर्व माहिती आपण पाहणार आहोत. त्याआधी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. गुगल ब्राउझरमध्ये या पीक विमा 2024 सर्च करायचं. त्यानंतर CSC लॉग इन करून घ्या. आपला ID आणि पासवर्ड टाकून घ्या. CSC चा साइन इन करायचा आहे. त्यानंतर इथं स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेट निवडून घ्यायचा. त्यानंतर खरीप पंतप्रधान मंत्री फसल बीमा योजना एक नंबरला क्लिक करायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन मध्ये यायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं आपण आपला सर्च बाय IFC इथं IFC कोड टाकून घ्या. आपला IFC कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. चला तर मग IFC कोड टाकून घेऊ आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सगळं कॅपिटल मध्ये टाकायचं आहे. आपण IFC कोडनी पण सर्च करू शकतो. त्यानंतर IFC कोड माहीत नसेल तर नो युअर IFC कोड करायचा आहे आणि इथं स्टेट निवडून घ्यायचं आहे आपलं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर बँकेचं नाव आपलं, त्यानंतर बँकेचं नाव निवडायचं आहे. बँक नेम निवडल्यानंतर शाखा कोणती आहे ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं सेव्हिंग अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि इथं कन्फर्म अकाउंट नंबर जो इथं नंबर टाकला का तोच इथं कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि चेक डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. चला तर मग आपण अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर दोन्ही पण टाकून घेऊया. त्यानंतर चेक डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण या विमा भरला असेल तर आपली संपूर्ण माहिती यावर येईल. आपलं नेम ऑफ द पासबुक मध्ये जशाला तसं नाव इथं पासबुकचं नाव टाकायचं आहे. पासबुक मध्ये जसं नाव आहे तसं इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधारवर नेम ॲज पर आधारवर जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. पासबुकचं आणि आधारचं नाव सेम असलं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तर हे बघा, आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनावर जर असं येत असेल तर आपलं पासबुकचं त्याचं नाव मॅच नाही असं सांगत आहे. तर आपलं पासबुकचं नाव टाकून घ्या. अशा प्रकारची टिक मार आली पाहिजे मित्रांनो. आपलं पासबुकचं नाव आणि आधारवरचं नाव सेम, सातबाऱ्यावरचं नाव पण सेम असलं पाहिजे. त्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला रिलेटिव्ह नेम टाकायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं वय वर्ष टाकायचं आहे. मेल फिमेल निवडून घ्यायचं आहे. कॅटेगरीमध्ये OBC ST कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपण आपली शेती आपली स्वतःची आहे का स्वतःची आहे का भाड्याने दिली आहे तर इथे ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर स्मॉल मार्जिन आणि अदर, स्मॉल म्हणजे 5 एकरच्या आतमध्ये शेती असेल तर स्मॉल निवडायचं आहे आपल्याला. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, आपला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे. सब डिस्ट्रिक्ट आपण आपला रेसिडेंट ॲड्रेस आपण जिथे राहतो तो पत्ता इथे निवडून घ्यायचा आहे. संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला इथं नॉमिनीची डिटेल्स द्यायची आहे. जर तुम्हाला नॉमिनीची डिटेल्स द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नसेल द्यायची तर डिक्लेअर नॉमिनी लेटर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे जायचं आहे. सेव्ह ॲज द कंटिन्यू. त्यानंतर ज्या ठिकाणी आपलं क्षेत्र आहे, शिवार आहे, त्या ठिकाणचा आपल्याला आता पत्ता द्यायचा आहे. तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं सर्कल निवडून घ्यायचं आहे. त्या ठिकाणची आपल्याला ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे. त्यानंतर क्रॉपमध्ये आपल्याला कोणती पिके घ्यायची आहे. क्रॉपमध्ये याच्यामध्ये तूर आहे, बाजरी, मूग, सोयाबीन, कापूस आणि मका. जी पिके घ्यायची आहे ती पिके यामध्ये एक पीक सिलेक्ट करायचं आहे. जी पिके आपल्या शेतामध्ये आहे तीच पिके इथे घ्यायची आहे मित्रांनो. तर चला तर मग आपण घेऊया. त्यानंतर इथं पिकाची डेट आहे. तुम्ही पीक पेरणी कधी केली आहे त्याची डेट इथं टाकायची आहे. आपला सर्वे नंबर, गट नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर आपला खाते नंबर टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यावर आपलं इथं संपूर्ण नाव दाखवलं जाईल. इथं क्लिक करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण पेरलेले क्षेत्र इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर ॲड क्रॉप सर्वे इथं क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे इथं दाखवलं जाईल. त्यानंतर अजून एक दुसरं पीक असेल तर ते पण इथं पीक आपण ॲड करू शकता. त्याच प्रकारे जी शोविंग डेट म्हणजे जी पेरलेली तारीख आहे ती टाकून घ्यायची. त्यानंतर सर्वे नंबर, खाता नंबर टाकायचा. व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं ते ॲड होऊन जाईल. चला तर मग आपण ते पण टाकून घेऊया. आपण अशा प्रकारे सर्व पिके, जी पिके पेरली होती ती सर्व पिके आपण ॲड केली. पेरलेले क्षेत्र टाकून अशा प्रकारे सर्व पिके ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला पासबुक अपलोड करायचं आहे. पासबुक एकदम क्लिअर अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर चला तर मग आपण पासबुक अपलोड करून घेऊया. त्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पासबुक अपलोड झाल्यानंतर अशी एक आपल्याला टिक मार्क दाखवली जाईल. त्यानंतर लँड रेकॉर्डमध्ये आपला 7/12 अपलोड करायचा आहे. अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 7/12 पण अपलोड झालेला आहे. त्यानंतर आपलं पिक पेअर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. पिक पेअर अपलोड केल्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण पासबुक, 7/12 आणि पिक पेअर अपलोड केलेला आहे. तर पिक पेअर आपण बघून घेऊया कशा पद्धतीने भरायचं आहे. तर यामध्ये पिक पेअरमध्ये आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या गावाचं नाव, संपूर्ण असं नाव टाकून घ्यायचं. एकूण क्षेत्र टाकायचं आहे आणि त्यामध्ये खाली आल्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, आपला खाता नंबर, क्षेत्र, पिकाचे नाव आणि पेरलेले एकूण क्षेत्र टाकायचं आहे. लागवड दिनांक टाकायचा आहे आणि सोबत जोडलेले कागदपत्र 7/12, बँक पासबुक आणि तारीख टाकून आपली सही आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे पिक पेरा भरून घ्यायचा आहे मित्रांनो. तर चला मग संपूर्ण आपण भरलेला आहे. त्याचे प्रिव्ह्यू आपण बघू शकता. त्यानंतर अशा प्रकारे सर्व प्रकारचं असं बघितल्यानंतर व्यवस्थित माहिती भरलेली आहे का चेक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर मेकिंग पेमेंट करून घ्या. आपले 3 रुपये अशा प्रकारे
CSC द्वारे आपण पेमेंट आपला पासवर्ड टाकून व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारची पावती आपल्याला दाखवली जाईल. तर अशा पद्धतीने पीक विमा आपण अगदी सोप्या पद्धतीने भरू शकता मित्रांनो. ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो पीक विमा संदर्भात. अशाच प्रकारे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि सोप्या पद्धतीने आपण समजून सांगत आहोत. तर नवीन असाल तर आपले NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.